नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम 2023च्या पीक विमा संदर्भातले दोन अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, पहिले अपडेट आहे हे हिंगोली जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातले आणि दुसरे अपडेट आहे पुणे जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातले। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर उशिरा झालेला पाऊस, त्यानंतर काही भागात झालेली अतिवृष्टी, ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हिलोबजबचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। त्याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या माध्यमातून या नुकसानीचा आढावा देखील घेण्यात आला होता। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दर्शवण्यात आले होते आणि यासाठीच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली होती आणि पीक विमा वाटपाच्या बाबतीत पीक विमा कंपनी सोंगाचे ढोंग करून शेतकऱ्यांना पीक विमा वाटपास दिरंगाई करताना या ठिकाणी दिसून येत होते आणि याच अनुषंगाने जिल्हास्तरीय, विभागीय व राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे या पीक विमा कंपनीच्या संदर्भात दाद मागविण्यात आली होती आणि या तीनही ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा वितरित केला जावा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले होते आणि यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या अंतर्गत 50% पर्यंत नुकसान ग्राह्य धरून पीक विमा वितरणास मंजुरी दर्शवण्यात आलेली होती। परंतु असे असले तरी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे जास्त आहे। कमीत कमी 59% नुकसान ग्राह्य धरून शेतकऱ्यांना जास्तीचा पीक विमा वाटप करण्यात यावा आणि साधारणपणे 171 कोटी रुपयापर्यंतचा पीक विमा हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात यावा अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली होती आणि यानंतर पीक विमा कंपनीच्या अंतर्गत केंद्रीय तक्रार निवारण समितीकडे दाद मागवण्यात आली होती व केंद्रीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या बाजूने निकाल लागल्यामुळे पीक कापणीच्या शेवटच्या अहवालानुसार या जिल्ह्यातील शेतकरी जर पात्र झाले तर पीक विमा वितरित केला जावा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि यातूनच आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात सध्या तरी पीक कापणीच्या अंतिम अहवालाप्रमाणेच शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार अशा प्रकारचे चिन्ह दिसत आहे। परंतु या सर्व प्रकरणामध्ये कृषी विभागाच्या अंतर्गत जास्तीची नुकसान भरपाई गृहीत धरावी अशा प्रकारचे अनुमान असल्यामुळे पीक विमा कंपनी यांनी हा पीक विमा दिला नाही तर परिणामी हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही तर याचे खापर कृषी विभागाच्या माती फोडले जात आहे। परंतु यामध्ये जर आपण पाहिलं तर कृषी विभागाच्या माध्यमातून 59% नुकसान शेतपिकाचे सांगितले जात आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून 55% नुकसान सांगितले जात आहे व पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 50% शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचं सांगितले जात आहे। परंतु यामध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं 80 ते 90% नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। यामध्ये या टक्केवारीचा खेळ शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। त्यांची व्यथा न समजून घेता या पीक विमा अनुदानापासून ते अजूनही प्रलंबित आहे आणि हे खूप मोठे दुर्दैवच मानावे लागेल। त्याचप्रमाणे दुसरे एक महत्त्वाचे असे अपडेट आहे ते म्हणजे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भातले। पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडलेला होता, त्यामुळे शेतकरी यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि याच पार्श्वभूमीवर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्याकरता 42 कोटी 13,09,000 रुपयाचा पीक विमा वाटपास सुरुवात केलेली आता आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर जुन्नर तालुक्यासाठी 27,793 शेतकऱ्यांना 13,85,88,000 रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे शिरूरमध्ये जर आपण बघितलं तर 24,533 शेतकरी यांच्यासाठी 4,97,29,000 रुपयाचा पीक विमा वितरणास आता मंजुरी देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे बारामतीमध्ये जर आपण बघितलं तर 19,430 शेतकऱ्यांसाठी 6,79,50,000 रुपयाचा पीक विमा वितरणास आता मंजुरी देण्यात आली आहे।
त्यानंतर खेडमधील जर आपण बघितलं तर 15,335 शेतकऱ्यांसाठी 6,60,31,000 रुपयाचा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे। आणि एकंदरीत पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्यांसाठी 1,25,600 शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई अनुदान 42,13,09,000 रुपयाचा पीक विमा वाटप केले जाणार आहे। यामध्ये खरीप हंगामातील जे काही पिके असतात, ज्यामध्ये भात असेल, बाजरी असेल, त्यानंतर खरीप ज्वारी असेल, रागी असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, त्यानंतर खरीप कांदा असेल, तूर असेल आणि भुईमूग अशा एकूण जवळपास 10 पिकांचा समावेश या खरीप हंगामातील पीक विम्याच्या बाबतीमध्ये आहे। आणि याकरता 2,28,000 शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा पीक विमा भरवण्यात आला होता आणि यापैकी जवळपास 1,25,000 शेतकऱ्यांना 42 कोटी रुपयाचा पीक विमा वितरणास आता सुरुवात झालेली आहे। आणि आता हा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023च्या संदर्भातलं व पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023च्या संदर्भातलं हे एक महत्त्वाचं अपडेट होतं, जे की आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की शासनाच्या उपयुक्त असलेल्या योजना व नेहमी नवनवीन येणारी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांसाठी घेऊन येत असतो। त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य करायला म्हणजेच सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।